कसला खोटं बोलतोय? मला डोळाच मारता येत नाही. मग आता काय केलं तू? काहीच नाही. तुला काय वाटतं मला डोळा मारता येत नाही? असा डोळा नाही मारला तुम्हाला आता? अय अय काय केलं तू आता? काय नाही. खरं सांग, डोळा मारतो काय? मी कधी मारला डोळा? सांग तू हाय का? अरे नालायक कुठला? कशाला आल्यात काय माहिती आहे घाई घाई तेवढं. कधी कधी हे बघ आत्ता आत्ता जस्ट. नाही. कुठं चालली? मसनात. कशाला? तुला काय करायचंय? काहीच नाही. डोळे काय मारतोय? नाही मारला. कधी मारला? मग आता काय केलं तू? असं मग केलं फक्त. काय आलं? काय नाही, विचार करते. कशाचा? तरीच म्हटलं, मला माझ्या मैत्रिणी अशा म्हटलं होत्या, त्या खरं आहे का खोटं आहे? तू गावातल्या सगळ्याच पोरींना डोळे मारतो ना? आणि डोळे मारणं बंद करा. कधी मारला? तुला काय वाटतं मला मारता येत नाही का? कशाला टाळी दे? अरे नालायका, लाज वाट. हे बघ, तू मला डोळे मारू नको. आधी डोळे मारणं बंद कर. हा बंद आहे. गावातली एक पोरगी नाही सोडली तू. मी धरला कधी? धरलाच नाही. अरे सगळ्यांना डोळे मारत फिरतो ना. कधी कधी? हे बघ आत्ता आत्ता जस्ट. नाही. कसला खोटं बोलतोय? मला डोळाच मारता येत नाही. मग आता काय केलं तू? काहीच नाही. तुला काय वाटतं मला डोळा मारता येत नाही? असा डोळा नाही मारला तुम्हाला आता? नाही. नाहीच म्हणतोय नालायक, मला डोळे मारूनच्या मारून. कोण आहे नालायक? तू काय मला पागल समजतोय का? नाही. हा? अरे हे बघ, तू ना माझ्या नादी लागू नको. नाही तू डोळे मारणं बंद कर बरं का. तुला मी आत्ताच सांगते, डोळे मारतो. तुला लाज वाटते का? हा? नाही मारला. अरे कुशल डोळे मारतो नाही म्हणतो म्हणजे? अरे हे बघ, तू तू नीट राहणे ना. तू एक तर गावातली एक पोरगी नाही सोडली. पळून पळून कुठं पळशील? जाऊ दे, किती लांब पळणार आहे? शेवटी गावातच राहतो तू, विसरू नको. जाऊ दे, मी पण याला ना आता अशी आद्दल घडवते ना का आहे ना, मरस्तवर आठवणीन ठेवून. मी ना सरपंचाला जाऊन भेटते आणि त्यांना सांगते का हा माझ्यासोबत छेड काढत होता आणि पोरीने डोळे मारतो म्हणून. नालायक मेला. 50ला 2, 50ला 2. मकाचे भुट्टे 50ला 2. चला 50ला 2. कसे दिले कंस? 50ला 2. 50ला 2. हो. बरं 2 द्या मला. गरम आहेत का? गरम गरम आहेत अरे बघा. वा. कितीला आहे कंस? 50ला 2. मला एक द्या ना. 31 रुपयाला. 31 रुपयाला? हो. आणि 50ची 2 आणि 31ला कस कास? अय अय काय केलं तू आता? काय नाही. खरं सांग, डोळा मारतो काय? मी कधी मारला डोळा? सांग तू हाय का? अरे नालायक कुठला? लाज वाटते का बाईला डोळा मारतो? हा? कधी मारला मी डोळा? हा ना? हाय का? ओ द्या ना. 50ला 2, 50ला 2. आणि एक 30ला. 31ला? माझे द्या आधी 2. 31 रुपयाला एक. 30ला 30ला. 30ला म्हणजे? 3वर 0. किती शून्य? 1 0 3ला. अहो, कसं? शाळेत गेलता का नाही तू? ऐका ना, पर्यंत गेलतो. अशा लोकांना कशाला कंस विकता तुम्ही? तो तुमच्या समोर डोळा मारतो, तुम्ही पण काही बोला ना त्याला. ते पैसे घेऊन राहिला इकडे द्या. ओय बावट, त्यांना द्यायला. तू ना डोळा कस काय हाय का? हे इतकं एकदा ना बघितलं मला. डोळ्यात घाली ना. नको नको. मग एकदा तुझं आहे ना, तुला लय वेळा झालंय बरं का. आजचं नाही तुझं. मी ना आता सरपंचाला जाऊन तुझं नाव सांगत असते बघ. तू काय सांगणार आहेत नाव? डोळा मारतो म्हणून. हा? जी बाई भेटली त्याला त्याला डोळा. माकड आलंय माकड. ही धारा उरलेले पैसे. अरे हा? चल, आण कंसान. आण लवकर, आण लवकर. अरे बावळट घरी हे. अरे बाळ, मी 50 रुपये दिले. नालाय कुठला गेला पळून. माझे पैसे गेले, कंस गेले, सगळं गेलं. डोळा मारून गेला वरून. हो काय झालं? अहो ते माझे कंस घेऊन गेला ना हातातून. मग काय गेले होते त्याच्या माग, पण तो हातीच नाही लागला. काय करत होता ते? सांगू का काय करत होता? सांगा ना. तो असं डोळा मारत होता मला. अयो बाबा बाबा बाबा. मी ना बाबू नका करू. मी आता सरपंचाला सांगत असते. याचं नाव लय वेळा झालंय याचं. बरं ते देता का एक देतो तुम्हाला दादा. त्याच्याकडनं पैसे घ्या. चटका बसून हळूच धरा. जाते मी, तो येईन परत. हा, मसाला घ्या ना थोडा बाई. लय झाले याचे नाटक. सरपंचाच्या घरी जात आहेत, माझ्या घरी बी जात नाही. अगं तू ते जाऊ दे,
तू इकडे कुठे चालले? सरपंचाच्या घरी. हा का? तो नाही का आपल्या गावातला येडा सचिन, हा त्याचं लय नाटके झाले सध्या. कधी मी बाई बघितली डोळा मारतो, कधी बाई बघितली डोळा मारतो. आज आहे ना सरपंचाच्या कानावरच घालावं लागेल. तू तिकडे चालली आणि मी तिकडे चालले. तू तिकडेच चालली का? हा. दोघी मिळून सांगू आता. चल. काय दोघी म्हणजे सांगू? माझं तर ऐका आधी. काय झालं तुझं? अगं मी तिथून येत होते, त्या पारंबीजवळ उभी राहिली आणि तो मेला मारला, डोळे मारायला लागला. मी काय इंग्लिश मध्ये बोलत होते आता? तो मला काय म्हणतो, माझ्याशी लग्न कर. असं बोलला? हा, मी त्याला लय हाणलंय तिथं. अगं माझे 2 कंस घेतले होते मी, त्याने ना हातातून घेऊन पळून गेला एक. हा का? म्हणून तू रस्त्याने खात आली का? हा, मी घरी पण नाही गेले, खटखट चालले. आता हे कोणी सण त्याच्या डोळ्यातच घालते मी. डोळ्यात नको घालू, बिचारा आद होऊन जायचा. आपण आधी सरपंचाकडे जाऊ, सरपंचाला सांगू, त्यांनी काही निर्णय घेतला ठीक, नाही मग आपण त्याला घर जाऊन चेंदू. चल चल. हा, चल. तुला खायचं का? नको मला. का ग? मी काय म्हणते, याच्या बापाने द्यावं ना याचं भाजून. काय लग्न भाजून? अगं म्हणजे लग्न लावून द्यावा असं. असं हा, आणि ते तर जाऊ दे, अशा गावातल्या किती पुरी नाही असे त्यांनी डोळे मारले. म्हणूनच त्याचं लग्न होत नसन. बापाला बी त्याची खोड माहिती असन. कस काय सोयरीक बघतील, कस काय लग्न लावून देतील मी तर त्याचं? म्हणजे अशा जन्माला घालायच्या जागी ना, मी तर म्हणते ना, त्या जन्माला जायला नको होतं. आता बापाला तरी काय माहिती कसं जन्माला येणार आहे. हा, पण मग याला कळत नाही का, हा का लहान पोरगा आहे का? हा, अगं मी ना तिथं ते काका बघत होते कंसवाले, ते नाही का विकतात रस्त्याला, हा. त्यांच्यासमोर डोळे मारत होते. मला इतकी लाज वाटली, मी त्यांना करून दाखवलं की त्याने मला असंच केलंय. बाप रे. अगं तू तेच म्हणती, मला ती इतकी लाज वाटत होती, मी तर त्याला त्याचा डोळा मारून दाखवला. कसा? असं बाई मला ते काही येत नव्हता, पण तरी मारून बघितलं. मला बी येत नव्हता, मी ते काकांना मारून दाखवलं. अगं मी ना तपास केला होता, त्याच्या वयाचे जे पोर आहे का, त्यांना 2-2 पोरं आहे आणि या नासक्याचं लग्नच व्हायना. अगं त्याचे लक्षणच असे, कसं लग्न होईन त्याचं? त्याला का कोणी सोयरीक द्याय ना का काय? चला आपल्याला टाइम होईल, परत ते सरपंच भेटायचे नाही घरी. आणि तू तर म्हणते तेच म्हणती. अगं कुवाऱ्या पोरीने सोडल्या तर लग्न झालेलं बायका कसा सोडी? हा ना, लेसना आलाय की, पण आई बापाने ना कुठंतरी नेऊन घालायला पाहिजे त्याला. कुठं नेऊन घालतील ते बिचारे, त्यांना काही दोष देऊन उपयोग आहे? आपण सरपंचाच्या कानावर चालतो पटापटा. त्यांचा दोष आहे ना, म्हणून तो झाला. अगं ते बघ सरपंच झाले. थांबा 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 सरपंच थांबा. हे नंदिनी अर्चना काय एवढे गाय घेत? इकडे इकडे काय झालं? सरपंच बरं झालं मी आत्ता झालोय. तुम्ही घरी आलते का माझ्याकडं? येऊच राहिलोय. मी पाहिलं आता तुम्ही एवढं धावपळीत. काय झालं? खाली या 2 मिनिटं. आलो आलो 2 मिनिटं. हो, गाडी थोडी साईडला लावतो मी. हा, लावा, लावा. थांबा 1च मिनिट बरं का. आम्ही थांबतोय. चला चला घरी चला. आलो मी. इथं साईडला लावतो गाडी. कशाला आल्यात काय माहिती आहे घाई घाई तेवढे. चला. ऐका ना, काय घरी नको? हा घरी नको. हा, खूप या इकडं सावलेल्या ऊन आहे इथं. या इकडं. काय झालं रे? तो आपल्या गावातला तो नाही का सचिन, हा बर त्याचं खूप झाला. तो आहे ना काय करतो, नेहमी एखादी बाई बघितली का डोळा मारतो. बर. माझ्यासोबत झालं, हिच्यासोबत अजून अहो म्हणजे तसं सांगायचं. माझ्याकडे या तक्रारी बऱ्याच जणांच्या आल्या, पण मी आपला डोळा मारतो. मी आपला काना डोळा घालतो. कान डोळा म्हणजे माझ्या मागे उद्योगच तेवढे आहेत. नाही, तो जाणून बुजून मारतो. जाणून बुजून मारतोय. अहो सरपंच आता काय सांगू, माझ्या मैत्रिणी त्यांनी तर मला सांगितलं होतं, मला खोटं वाटायचं. आज माझ्यासोबतही झालं ना. असं मला डोळे मारायचा, मला म्हणे माझ्याशी लग्न कर. थांबा मी ना त्याच्या बापारात बोलून घेतो लगेचच. कारण काय होईल माहितीये का, त्याच्या बापाला जरा खडसावून नेमकं काय एवढ्या तक्रारी म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? हा 1 डोळा मारला असं ठीक आहे, 2 मारला असं ठीक आहे, पण तो घोडी डोळे मारायचा असे असे. वर बाई हलत नाही ना त्याच्या समोर. आल्या 2-4 पोरींनी बायांनी तक्रारी केल्यात माझ्याकडं. थांबा त्याच्या बापाला फोन लावू. बघा. हो चला. हॅलो. हा अरे भाऊ, काय तुमचं काय आमच्या मळ्यापासून आहे ना काय 2 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही काय करा, ताबडतोब माझ्याकडे बरं कुठल्याही परिस्थितीत. हा अर्जंट आहे. हा ताबडतोब या. पाहुणे आलेत म्हणा तुम्हाला भेटायला. हा या लवकर. ठीक आहे. काय 2 मिनिटाचं अंतर आहे, ताबडतोब येतील. चला तुम्ही सांगा आता तुमच्या मी करतो माझ्या पद्धतीने बरोबर. चला या. ते कसं आहे तुम्हाला अरे माहिती? थांबा एक गोष्ट राहिली. थांबा त्याच्याबरोबर पोराला घेऊन यायचं सांगतो. बरं झालं उचल. हा रिंग येते. हा हॅलो. एक काम करा, तुमच्या साच्याला बरोबर आणा जरा काम आहे महत्वाचं. हा त्याला एक सोयरीक आहे सोयरीक. हा एक आम्ही. हा बरोबर आहे ना. हा मग त्याच्यासाठीच मग म्हटलं चाल जाऊ दे. आलं एक स्थळ आलंय, या लवकर घेऊन या. हा ठीक आहे. आता ना त्याला आदलच घडू. मग सोयरीक म्हणल्यावर पळत येईन. नाही चला असं चांगलं नाही ना घरानं. तेच ना. पुरीनं छेडछाड करणं. या घरी. अजून एक गाडी सर पण तुम्हाला. हा ही आपली पहिली गाडी आहे ना, जुनी गाडी. मग तिच्या डोळ्याला काय झाले? डोळा
अरे लाईट असतं ते. ते लाईट मध्ये लॅम्प येतो. Headlight. हा हेडलाईट. चला या इकडं. अरे घरी तर पण घरी नाही, मंडळी कुठतरी गेली वाटतं. या बसा इथं बसा. मी काय बुट काढत नाही, मला त्याचा प्रॉब्लेम आहे. बस माझी या बसा. बेल्ट निघत नाही. असं का? राहू द्या बुटाचं काय तरी. बर बरोबर आहे. येईल त्याचा बापन ते पोरग येईल. काय हा जवळ आले असतील ते जवळ. इथं पलीकडे घर आहे, हा शेजारीचे म्हणजे. शेजारीच आहे. हा ते बघा आले. हा आले आले या. आलाय बघा कसा डापणे. बोलू नको ना आत्ताच. राम 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 राम. या हरे भाऊ बसा. धर हा पण खा तुला. हा तुझ्यासाठी चांगलाय. डखळे. बरं. दोन होते हातातून हुसकून पळाला. त्यांना पण डोळा मारलाय. अरे भाऊ हा बोला ना. तुमच्या पोराला एक सोयरी केराव. पण मला एक सांगा. बोला बोलू का? बोला ना. ते न बोलण्यासारखं आहे म्हणून आता बापन लेख बरोबरच. हा काम म्हणलं, बोला ना. हा ऐका का हो? तुमचं पोरगा अख्ख्या गावात डोळे मारीत फिरत आहे. आता मला सुद्धा डोळा मारलाय त्यांनी. हिला डोळा मारतोय, हिला डोळा मारतोय. पहिल्या बहुतेक पुरीच्या तक्रारी आहेत. आणि काका एक पोरगी नाही सोडली त्यांनी. हा नाही मी धरीत नाही, मी फक्त तेवढं- मला बी डोळा मार. ऐका ना डोळे हा? मारायचे जाऊ द्या. ते काय म्हणे मला डोळा मारतोय. हा? अहो ते डोळे मारायचं जाऊ दे. चोऱ्या माऱ्या बी करतो तो. हिचं मकाचं माझ्या गणेश. हातातून कंस हुसकून पळालाय तू. खायची वस्तू होती. नाही नाही मग चोरीचं तर नव्हतं हे. चोरीचं तर आता तुम्ही म्हणून राहिले. हम्म. पण डोळा मारायचं ते हा हम्म. काय झालं? आम्हाला बी सांगा. सांगू का? हा मग सांगायचं ना सगळ्यांना तसं. आणि त्याला पर्याय पण आहे ना. हा त्याचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. मेडिकल काय ते म्हणले काय डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याला. काही बघा बघून आहे ना जाणून ऐका. बुजून मारतो तो. हो त्याशिवाय एक नाही दोन दोन मारतो. आता नाही, नाही, तुम्हाला medical मारतो पण certificate मला आहे. मारला. हा त्याचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे. तसं ते डोळ्याला काही दुखापत आहे का हा, तशी? दुखापत आहे. म्हणजे ते असं डोळे मिसकितोय बा तो. हा. अरे ते डोळे मिसकितोय आणि ते तुम्हाला वाटतं डोळे मारतोय. अरे भाऊ तुम्हाला डोकं नाही का मग? बोला ना. अरे काय किती सोपा पर्याय राव त्याला. हा हे काळा चष्मा आणा त्याला लावा. त्याला समोरचं दिसेल बाकी डोळे दिसणार नाही. वेल्डिंगचा हा वेल्डिंगचा लाव भाऊ. तुला हात जोडले कोणताही लाव. देण ठोका ठेवून दाताड काय काढतो. हसतो वरून दाताड काढतो. मला लोकांना मी सांगत नाही असं आहे म्हणून मला मजा वाटते. मग तुला माझ्यावरती पण इथं काय आहे माहिती आहे? आणि मार्की जणांचा खाल्ला तू आतापर्यंत. दररोज एक दोन जणांचं खातो. हे किती निर्लज्ज माणूस आहे. किती निर्लज्ज पोरग आहे. मला आज घरी सांगत नाही असं झालं म्हणून. असं चष्मा आणलेला आहे त्याला. आणलेलं आहे काय? हा पाहिलं. मग लावत जाणार ना कोणता का? त्रास होतो पाणी येतं डोळ्याला. हे बघा मी हे बघा एकच तुम्हाला डोळे मारतोय. तू नको बघू. तू बघू जाऊ द्या, नको, तू बघू बघू. नको तिकडं. मी एकच सांगतो बरं का आता. मला हा बिगर चष्म्याचा गावात हिंडचा दिसला बरं का. माझं एवढं वाईट नाही. चालेल. माझा स्वभाव माहिती आहे ना. चालेल. आलं का लक्षात? त्याला चष्मा म्हणजे चष्माच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. ते सोयरिकीचं काय झालं? कशाची सोयरीक तुला इथं बोलायचं होतं? तुझ्या बाप बघन तुला सोयरीक भाऊ. मी तुला नाही बघायचं. तुला हात जोडले हाय का? हसतो पण वरून डोळे. मला डोळा मारला आहे का? आता त्याला असं आहे, हाणावं का मारावं आता? सरपंच आम्ही निघावा का? निघा हो तुम्ही निघा. आम्ही जास्त वेळ बसतो. त्याला पहिला चष्मा लावा. हा मी काय म्हणते काका, जर नाही तुम्हाला दुकानात जर गॉगल घेता आला ना, लिंबा खाली 20 रुपयाचा काय ना घेऊन द्या. लहान पोराचा पण त्याच्या पहिले डोळे ना घाला, नाही तर मी त्याचे डोळे चाललं काय? पाहिलं का? पहिला चष्मा लावा. तू तसाचे हिंडायचं नाही बरं का अजिबात. असं अयो बापाला डोळा मारतो. जा बापाला डोळा मारतोय राव. काय करावं. चला अवघड काम आहे.